डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार. होय शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 बळीराजाला मोठा दिलासा. राज्य शासनाने 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाचा लाभ देण्यासाठी ही ऐतिहासिक कर्जमाफी योजना लागू केली आहे. अटी शिथिल करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना पुन्हा पतपुरवठ्यास पात्र करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता नवीन सुधारणा आणि शिथिल केलेली अटी पाहूया. 50,000 रुपयाची मर्यादा रद्द करण्यात आलेली आहे. 2019च्या योजनेतील 50,000ची मर्यादा आता रद्द. सर्व पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत लाभ मिळणार. नियमित कर्जदारांना अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी 2026-27 मध्ये नवीन कर्ज घेण्याची जाचक अट पूर्णपणे काढून टाकली आहे. सर्व बँकांचा समावेश. राष्ट्रीयकृत व्यापारी, खाजगी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांकडील माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची पारदर्शकता निवड होणार आहे. तर 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ दिला जाणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना आर्थिक नवसंजीवनी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. 2 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी. 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी असली तरी त्यातील 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम शासन माफ करणार आहे. आणि थेट बँक खात्यात रक्कम जमा म्हणजे डीबीटीद्वारे पारदर्शकता राखण्यासाठी कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डिजिटल पद्धतीने जमा होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.